गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि मी आहे एका निसर्गरम्य ठिकाणी. मी आले आहे धम्मगिरी विपश्यना इंटरनॅशनल अकॅडमी इगतपुरी नाशिक येथे 10 दिवसाचा विपश्यना कोर्स करायला. हा जो दिसतो आहे ना समोर, तो आहे कसारा घाट आणि हा आहे रजिस्ट्रेशन एरिया, जिथं येणाऱ्या साधकांचं रजिस्ट्रेशन केलं जातं. आज आहे झिरो डे. आज संध्याकाळी 6 पासून विपश्यनेला सुरुवात होईल. इथून पुढे 10 ते 11 दिवस या निसर्गाच्या सानिध्यात मी असणार आहे. इथं खूप शांतता आहे. शहरापासून लांब, निसर्गाच्या कुशीत इथं ना फक्त वाऱ्याचा आवाज, पक्ष्यांची किलबिल, पानांची सळसळ इतकीच ऐकायला येते. निसर्गाचं हे संगीत आपल्या मनाला किती शांतता देतं ना. इथलं वातावरण अतिशय आल्हाददायक आहे. पुढच्या 11 दिवसासाठी हे आल्हाददायक वातावरण, हा निसर्ग मला अनुभवायला मिळणार आहे, म्हणून मी खूप 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 खुश आहे. अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे आणि हे ठिकाण आहे नाशिक इगतपुरी येथील धम्मगिरी विपश्यना सेंटर इगतपुरी. इथं सगळीकडे खूप हिरवळ आहे. तुमची नजर जिकडे जाईल तिकडे तुम्हाला हिरवागार परिसर दिसेल. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेली, फुलं इथं पाहायला मिळत आहेत. या हिरव्यागार फांद्यांमधून डोकावणारा हा सूर्य किती सुंदर दिसत आहे ना. वाऱ्यावर डोलणारं हे फूल पाहताय ना तुम्ही, ही आहे पिवळी शेवंती. अतिशय सुंदर, सुगंधित आणि टप्पोरं गोंडस दिसणारं हे फूल. पहा तरी किती मस्त स्वच्छंदपणे हवेवर डोलतंय. आणि तुम्ही पाहू शकताय याच्या पलीकडे आहे तो म्हणजे सुंदर असा डोंगर. मी दाखवते तुम्हाला. हे पहा, अगदी डोंगराच्या पायथ्याला ह्या रूम आहेत. कसलं भारी ना. खरंच आयुष्यात एकदा तरी इथं या आणि विपश्यना करा. बहुतेक इथं हे ठिकाण पाहण्याची पण परवानगी आहे. म्हणजे काही लोक विपश्यनेला न येता हे ठिकाण पाहण्यासाठी सुद्धा येतात. फक्त त्यांची एक कंडिशन आहे, त्यांच्यासोबत त्यांचा एक गाईड असतो आणि त्या गाईडबरोबरच तुम्ही हे ठिकाण पाहू शकता. इथे एक शेजारी तलाव आहे आणि तो खूप सुंदर असा तलाव आहे. हे पहा किती सुंदर तलाव आहे ना. माझी इच्छा आहे यापैकी एखादं रूम मला मिळावं, जेणेकरून हा तलाव मला सकाळ, संध्याकाळ, दुपार पाहता यावा. थोडासा वेळ असतो मध्ये. मग हा तलाव जो आहे तो मला खूपच आवडलेला आहे आणि इथली कुठली जर मला रूम मिळाली तर मला खूपच आनंद होणार आहे. पण बाळा, जास्त अपेक्षा ठेवू नये. नेहमी अपेक्षा भंग होतो. कारण जेव्हा आपण मधला वेळ असतो त्या वेळेमध्ये आपण आपली कामं करायची असतात आणि बसून बसून आपले पाय थकलेले असतात. म्हणजे अगदी पायाला मुंग्या येईपर्यंत आपल्याला बसायचं असतं. मग अशा वेळी आपण थोडंसं फिरायला येऊ शकतो या तलावाच्या. आपण पाहू शकता ही जी समोर दिसते आहे ना, ती एक मोठी घंटा आहे. ती एका मोठ्या लाकडी उंडक्याने वाजवली जाते. तिचा आवाज खूप सुंदर येतो. हा रस्ता सरळ जातो महिला निवासस्थानाकडे. या गेटच्या पलीकडे मेल एरिया आहे आणि गेटच्या अलीकडे
फिमेल एरिया आहे. साधनेच्या कालावधीत मेल आणि फिमेल एकमेकांच्या एरियामध्ये प्रवेश करू शकत नाहीत, तशी सक्त मनाई आहे. हे बांबूचे झाड पहा बरे किती सुंदर आहे. खूप छान फुलझाडं आहेत इथं. अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे. 10 दिवस कधी संपतील हे सुद्धा कळणार नाही. आणि तुम्हाला माहिती का, जेव्हा आपण विपश्यना करायला येतो तेव्हा आपल्याला 10 दिवस आर्य मौन करायचं असतं. पहिल्यांदा आपण जेव्हा करायला जातो तेव्हा आपल्याला वाटतं बापरे, 10 दिवस एक शब्दही बोलायचं नाही. पण जेव्हा विपश्यनाला सुरुवात होते तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण नेहमीच निरर्थक बडबड करत असतो. त्याच्यापेक्षा मौन खूप छान असतं. खूपच सुंदर परिसर आणि हे सगळे निवासस्थानं आहेत. मी काही फार आता जाणार नाही, कारण अजून आम्हाला रूम वगैरे मिळाली नाही, त्यामुळं लगेच काही आपण आत वगैरे जाऊन बघायला नको. पण जेव्हा मी आत जाईन तेव्हा मी तुम्हाला रूम वगैरे नक्की दाखवेन. कारण तिथून खूप छान दृश्य दिसत होतं, म्हणून रिक्वेस्ट करून मी ती रूम मागून घेतली होती. हे पहा, इथं आलं की हा सुंदर देखावा. व्हिडिओमध्ये कसं दिसतंय माहिती नाही, पण प्रत्यक्षात डोळ्याला बाप रे बाप खूपच सुंदर दिसतं. आणि इथून खाली 39 नंबरची माझी रूम आणि इथून ह्या 100 पायऱ्या चढून दिवसातून 8 ते 10 वेळा मी वर खाली करायची. ही रोपं पाहिलीत का, किती सुंदर आहेत नाही. आणि त्याला लाल चिटूक फुलं आलेली आहेत आणि फक्त काही दगड त्याच्या बाजूने गोलाकार ठेवलेत, पण त्यामुळे ते आणखीनच सुंदर दिसत आहेत. निसर्गाचं एक वेगळंच सौंदर्य असतं ना स्वतःचं. झाडं, रोपं, वेली, फुलं, कळ्या, त्यांना स्वतःचंच एक सौंदर्य असतं. आपल्याला त्याला जास्त सजवावं लागत नाही. ते स्वतः सौंदर्य घेऊनच जन्माला आलेलं असतं, त्यामुळं ते स्वतः सुंदर असतं. आणि हे जे समोर दिसतंय ना, आदरणीय सत्यनारायणजी गोयंका सरांचं निवासस्थान आहे, जे इथले प्रमुख आचार्य होते. खूप छान वातावरण आहे. हे पहा किती सुंदर फुल आहे. आणि हे तर किती छोटं आहे, पण खूप सुंदर आहे. इथं साधकांचं रजिस्ट्रेशन केलं जातं, त्यानंतर त्यांना रूम दिल्या जातात. आणि हा जो समोर दिसतोय ना, तो आहे डायनिंग हॉल. इथं सकाळी चहा, नाश्ता, 11:30 वाजता जेवण, संध्याकाळी 5:30ला पुन्हा नव्या साधकांसाठी चहा, चिवडा, केळी असा नाश्ता असतो. जुन्या साधकांना संध्याकाळच्या वेळेस नाश्ता नसतो, त्यांच्यासाठी फक्त लिंबू पाणी किंवा लिंबाचं सरबत असतं. साधनेच्या कालावधीत रात्रीचं जेवण नसतं. आणि ही आहे माझी रूम. खूप छान रूम होती.
सगळं काही होतं. खूप मस्त. आणि हा समोर असा सुंदर व्ह्यू होता. विपश्यनेच्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये मी जेव्हा जेव्हा धम्म हॉलमधून रूमकडे परत आले तेव्हा या ठिकाणी क्षणभर थांबून मी कसारा घाटाचं आणि इथलं सौंदर्य पाहत होते. प्रत्येक वेळी हा निसर्ग, हा घाट आणखीनच जास्त सुंदर दिसत आहे असं मला वाटायचं. माणसाच्या मनाला भुरळ पाडण्याची जादू निसर्गात असते हेच खरं. खरं तर निसर्गाच्या सानिध्यात आलं ना की तुम्हाला तुमचं दुःख, तुमच्या वेदना या निसर्गाला सांगण्याची गरजच पडत नाही. एक शब्दही न बोलता कितीतरी संवाद या निसर्गाशी, इथल्या झाडांशी, इथल्या फुलांशी, इथल्या रस्त्यांशी माझे झाले आहेत. शब्दाची गरजच पडली नाही. कारण प्रकृतीला सगळं माहिती असतं. गरज असते ती फक्त तुमच्या समर्पणाची. तुम्ही या निसर्गाला शरण जा आणि मग पहा, तुमच्या दुःखावर गर्द हिरवा मखमली लेप ही प्रकृती लावते आणि तुमच्या मनाची सारी तगमग, साऱ्या वेदना, सारी दुःख आपोआप कमी व्हायला लागतात. एक शब्दही बोलण्याची गरज पडत नाही. हो, पण हे मात्र नक्की, माझ्याच नकळत या परिसराने माझ्या होरपळलेल्या मनावर त्याच्या हिरवळीचा लेप लावला. खरंच मनाची तगमग थोडी शांत झाली. हा आहे धम्म हॉल. इथं ग्रुप सिटिंग्स असतात आणि जे प्रमुख आचार्य असतात त्यांच्यासोबत सर्व साधक इथं विपश्यना करतात. आणि याच्याच मागच्या बाजूला आहे ते म्हणजे शून्यागार. इथं प्रत्येक साधकासाठी एक स्वतंत्र शून्यागार असतं. ते शून्यागार अतिशय शांत आणि थंड असतं. तिथं कुठल्याही प्रकारचा फॅन नसतो, पण जेव्हा तुम्ही आत जाता तेव्हा खूप छान वाटतं तिथं. दुपारच्या वेळी जेव्हा सगळ्या साधिका आराम करत आहेत तेव्हा मी मात्र इथल्या निसर्गाचा आनंद घेत आहे. इथलं सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याची झुळूक, हवेतील गारवा, त्या गारव्याचा आल्हाद मनात साठवून ठेवत आहे. इथं ऐकायला येते ती फक्त पाण्याची सळसळ, दुरून येणारा घंटीचा मधुर नाद. इथं वास्तव्य केल्यावर जे मनाला वाटतं ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे. जशी विपश्यनेची मजा ही स्व अनुभवात आहे, तसंच या निसर्गाची मजासुद्धा स्व अनुभवातच आहे. कधी मी उपयोग केला नाही, कारण मला हाच रस्ता खूप आवडायचा म्हणून. आणि ही आहे माझी रूम. आज आहे शेवटचा दिवस. 10 दिवसाच्या साधनेनंतर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. सर्वजण आता आपापल्या घरी जाण्याच्या तयारीला लागलेले आहेत. पण त्याआधी, आणि हे ते ठिकाण आहे जिथं आपल्याला दान करायचं असतं. 10 दिवस पूर्ण झाल्यावर साधक इथं दान देतात. कारण इथं आपल्याला राहण्याची, जेवणाची जी सोय उपलब्ध करून दिलेली असते त्याचा कोणताही चार्ज इथं तुम्हाला आकारला जात नाही. ही सेवा तुम्हाला निःशुल्क म्हणजे अगदी फ्री दिलेली असते.
ज्याप्रमाणे या 10 दिवसामध्ये या सुविधांचा आपल्याला लाभ घेता आला किंवा आपल्याला या सुविधांचा लाभ मिळाला, त्याचप्रमाणे पुढे येणाऱ्या साधकांनाही तो लाभ मिळावा म्हणून आपण इथं दान करायचं असतं. आज लास्ट डे आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहोत. अगं स्टेशन पर्यंत 2 बस आहे आपल्याला, लवकर कर. छान आहे ना. एखादं ठिकाण आपल्याला कितीही आवडलं तरी घराची ओढ मनात कायम असते. चला पुन्हा भेटूयात अशाच एका निवांत क्षणी. सबका मंगल हो, सबकी सुखद मुक्ती हो, सबकी सुखद मुक्ती हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो.